जय लंकेश मित्रांनो, मी तुमचा मित्र PK रावण. तर आज आपल्याला आपल्या गावाच्या ग्रामपंचायतवर नाव काढायचं होतं. ग्रामपंचायत कार्यालय हे अशा प्रकारचं नाव काढायचं होतं. नाव काढण्यासाठी आपण एशियन अपेक्स पेंट यूज करणार आहे. तर बॉर्डरसाठी मोरपंखी, शॅडोसाठी ग्रे कलर आणि नावासाठी रेड कलर आपण यूज करणार आहे. आणि हे सर्व कलर वॉटर बेस आहेत. एशियन ब्रँड अपेक्स कलर. आपण नेमकंच कामाला सुरुवात केली. फक्त तुम्ही बघू शकता ग्रामपंचायतमधलं फक्त आपण ग्रामच नाव काढलेलं आहे. तर इथं आपला स्टूल बसत नव्हता परफेक्ट जसं पाहिजे तसा. त्यानंतर तिथं आपले मित्र आले मदत करण्यासाठी आले की मारायसाठी आले काही कळत नव्हतं. ते तुम्हाला नंतर व्हिडिओच्या माध्यमातून दिसूनच जाईल. आतमधल्या कामाची तुम्ही फिनिशिंग बघू शकता. हे काम पण आपणच कंप्लीट केलेले आहे. त्यानंतर तिथं स्टूल ॲडजस्ट करण्यासाठी आपले मित्र विटा वगैरे घेऊन आले. तर आपण आज कशा प्रकारे स्टूल ॲडजस्ट केला आणि कशा प्रकारे रिस्क घेऊन हे काम कंप्लीट केलं ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसूनच जाईल. आता बारी होती स्टूलला ॲडजस्ट करण्याची. तर विटा लावण्याची प्रोसेसिंग चालू होती. वीट जर घसरली तर आपलं तंगडं आज फिक्सच होतं. विटा पण ॲडजस्ट होत नव्हत्या. त्यानंतर आमच्या संदीप शेठनं दुसरा दिमाग लावला आणि आतमध्ये जाऊन एक टेबल घेऊन आले आमचे गुरुराज शेठ. आणि आता टेबलवर स्टूल ॲडजस्ट करण्याची बारी होती. टेबलवर स्टूल परफेक्ट ॲडजस्ट करण्यासाठी टेबलवर सुद्धा विटा लावून दिल्या. बघून तर वाटत होतं की आज आपला कार्यक्रम फिक्सच आहे. मदत करत होते की कार्यक्रम लावत होते काही कळत नव्हतं. स्टूल ॲडजस्ट झाल्यानंतर आमचे करण सेट एकदा वरी चढून पाहत होते परफेक्ट स्टूल ॲडजस्ट झाला की नाही ते. आता आपली बारी होती वरी चढून नाव काढण्याची. ते पण एवढं रिक्स घेऊन. आज तर आपला जीव आपल्या मित्राच्याच हातात होता आणि मित्र असेल तर आपण अशी रिक्स कुठं पण घ्यायला तयार आहे. आणि आपण काम सुद्धा मित्राच्या भरोश्यावर करत असतो. ते म्हणतात ना, मित्र जर सोबत असतील तर आपण कोणतं पण काम इझी करू शकतो. तेवढी रिक्स घेऊन फक्त एवढंच काम कंप्लीट झालं. आता स्टूल सरकवण्याची बारी होती. त्यानंतर आपण स्टूल सरकवून पूर्ण काम कंप्लीट केलेलं आहे. आपल्या कामाचा व्हिडिओ आवडल्यास पेजला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. आणि इथल्यापेक्षा जास्त रिस्क घेऊन आपल्याला इथं नाव टाकायचं आहे. ते आपण तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे. चला मग भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.